श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या घरातील स्त्री म्हणजे आई असेल, बहीण असेल अथवा बायको असेल, ही आपल्या घराची लक्ष्मी असते. सकाळी झोपून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती फक्त काम करीत असते. ती कधी सुट्टी घेत नाही. स्त्री ही जननी असते. निसर्गाने तिला बाळाला जन्म देण्याची देणगी दिली आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत यांना विशेष मान दिला जातो. स्त्रियांना भगवंताने मासिक धर्म येण्याचे देखील सौभाग्य दिले आहे. स्त्रियांची मासिक पाळी म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा येतो. अनेक भारतीय घरात मासिक पाळीच्या दिवसातून स्त्रियांना वेगळे ठेवले जाते. त्यांच्या सगळ्या वस्तू या दिवसात वेगळ्या असतात. शिवाय त्यांना घरातील कोणतेही काम करण्याची परवानगी नसते. पण मासिक धर्म का सुरू झाला, यामागे नक्की काय कथा आहे, याबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे. आजच्या या लेखात आपण अशाच काही गोष्टींचा उलगडा करणार आहोत. पुराणानुसार मासिक पाळी यासाठी सुरू करण्यात आली. घरातील स्त्री ही 12 महिने सतत राबत असते. तिला थोडे दिवस आराम मिळावे. एकदा माता पार्वती व महादेव शिवशंकर यांमध्ये घरच्या कामावरून वादविवाद झाले. तेव्हा रागामध्ये येऊन माता पार्वतीने मासिक धर्माची स्थापना केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ही प्रथा चालत आली आहे. मासिक पाळीच्या दिवसामध्ये घरातील स्त्रीला थोडे दिवस आराम मिळतो. तिला घरात कोणतेही काम दिले जात नाही. सोबतच भारतीय धर्मग्रंथाच्या अनुसार अशी एक कथा प्रचलित आहे. देवराज इंद्रामुळे मासिक धर्माची उत्पत्ती झाली होती. एकदा देवराज इंद्रदेवांद्वारे देवदानव सभेमध्ये दानवांचे कुलगुरू यांचा अपमान झाला होता. त्याचवेळी त्यांनी देवाविरुद्ध युद्धाची घोषणा केली. मात्र इंद्रदेवांनी दानवांच्या कुलगुरूंची हत्या केली, वध केला. पण एका कुलगुरूचा वध केल्याने देवराज इंद्रावर महापाप चढले. या पापातून मुक्तता करून घेण्यासाठी इंद्रदेवांनी श्रीहरी विष्णूंकडे धावा घेतला. त्यांनी कठोर तपस्या केली. प्रसन्न होऊन भगवान नारायण यांनी देवराज इंद्रांचे महापाप 4 भागांमध्ये विभाजित केले. पहिले दिला धरतीला भेगांच्या स्वरूपात दिले. दुसरे दिले झाडांना चिकाच्या स्वरूपात. तिसरे दिले पाण्याला फेसाच्या स्वरूपात आणि चौथे दिले बाईला मासिक पाळीच्या स्वरूपात. आणि अशाच प्रकारे मासिक धर्माची उत्पत्ती झाली. मासिक पाळी हा शरीर चक्रातीलच एक भाग आहे. त्याला चुकीच्या दृष्टिकोनातून पाहू नये. स्त्री ही आपली जननी आहे. तिने आपल्याला जन्म दिला आहे आणि हे तेव्हा संपन्न होते जेव्हा तिला मासिक धर्म येतो. शिवाय स्त्री जेव्हा मासिक धर्मामध्ये असते तेव्हा तिला रक्तस्राव होतो. असंख्य वेदना होतात. म्हणून आपण तिला या काळात योग्य वागणूक दिली पाहिजे. तिच्या खाण्यापिण्याची नीट काळजी घेतली पाहिजे. त्यासुद्धा आपल्या सदुष्ट समाजाच्या एक अविभाजित भाग आहे. आपण जसे माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांना आपल्या मातेचे स्थान देतो, त्यांची पूजा अर्चना करतो, तसेच आपण इतर महिलांचा देखील आदर केला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.